जय हिंद मित्रांनो, देशातील अंधभक्तापैकी टॉप वनचा मी पण होतो. खरं 2022 पासून जशी मित्रांनो आपण सोशल मीडियावर मी कमेंट पाहायचो. त्या कमेंटमध्ये जे आता सरकारला एवढे शिव्या द्यायची लोक, मी म्हटलं यार काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग नंतर आपल्याला बी कळालं किंवा हे जे काहीतरी गडबड आहे. तर मित्रांनो, आपण एक पुस्तक जर वाचलं, ज्यानं ते पुस्तक लिहिलंय त्याच्या आयुष्याचा पूर्ण अनुभव आपल्याला कळतो. आणि आता मित्रांनो, पुस्तक वाचायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त चांगल्या लोकांनी फॉलो करून त्यांचे चांगले विचार ऐकले तर वाचण्याची पण गरज नाही, आपोआपच आपलं ब्रेन वॉश होतंय. मित्रांनो, मी पण अंधभक्त होतो आणि मी तर अंधभक्त नाही ना, चमचे आहे ना, काहीच नाही. मी फक्त एक प्रश्न विचारणारा नागरिक झालोय आणि आपण प्रत्येकाला प्रश्न विचारला पाहिजे, तरच आपला देश सुधारणार. आणि चायना जशी आता 2 नंबरची इकॉनॉमी झाली आहे, आपण $4 ट्रिलियन इकॉनॉमी आहे आणि चायना 19 ट्रिलियनची. म्हणजे विचार करा तुम्ही, आपल्या किती पट पुढे आहे ती. आणि आपल्यासोबतच ती पण आजाद झालेली. तर मित्रांनो, ही अंधभक्त, चमचेगिरी हे सगळं सोडा आणि देशभक्त नक्की व्हा. आणि चांगलं वाचा, चांगलं बघा, चांगलं जगा. जय हिंद.